मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता स्वानंदीला खूप मोठं सत्य समजणार आहे मलिकाचं, आणि मलिका आता स्वानंदीला चांगली जन्माची अद्दल घडवणार आहे। आता नेमकं असं कोणतं मलिकाचं राज स्वानंदीच्या समोर येणार, स्वानंदी मलिकाला कशी अद्दल घडवणार, सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जाणून घ्या। तर आता आपण पाहतो की समर हा स्वानंदीला तिच्या गोळ्यांचा बॉक्स दाखवत म्हणतो, मी ह्या गोळ्या नेहमी घेतो, म्हणजे ह्या गोळ्यांमुळे माझं आयुष्य आहे असंच मला वाटतं, त्यामुळे ह्या गोळ्या घेणं मी कधीही चुकवत नाही। त्यावर स्वानंदी समरला म्हणते, मग कधीतरी जरा हे असं नुसतं गोळ्या औषधांवर जगण्यापेक्षा प्रॅक्टिकल हेल्दी आयुष्याकडे वळण्याचा प्रयत्न करा की, कधीतरी जरा गोळ्या टाळायचं बघा। आता हे सगळं काही मलिकाने ऐकलेलं असतं। मग मलिका आता रूममध्ये येते आणि ती एक जबरदस्त प्लॅन आखायला सुरुवात करते। आता मलिका ही विचार करत असताना अर्पिता तिला विचारते, मॉम काय झालं, कसला विचार करतेस? त्यावर मलिका अर्पिताला म्हणते, अर्पिता एक काम कर, पेस्ट कंट्रोलवाल्याला फोन कर आणि बोलवून घे। अर्पिता म्हणते, काय पेस्ट कंट्रोलवाला? अगं पण काय गरज आहे, आपल्या घरात थोडी झुरळं वगैरे काही आहेत, तुला तर माहिती आहे दादा सर्व गोष्टींची किती काळजी घेतो, मग तरीही हे सगळं करायची काय गरज आहे? त्यावर अर्पिताला आणि अंशुमनला मलिका म्हणते, मी जेवढं सांगते दोघांनीही फक्त तेवढं करा, मी सांगते ना, तुम्ही दोघंही राहू द्या, तुमचा फोन द्या। मग मलिका स्वतःच त्यांचा जो नेहमीचा पेस्ट कंट्रोलवाला असतो त्याला फोन करते आणि म्हणते, घरामध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे, लवकर माणसाला पाठवून द्या। त्यानंतर तो पेस्ट कंट्रोलवाला येतो। मलिका आता त्या माणसाला सांगते, स्वानंदी आणि समरच्या खोलीत जा पेस्ट कंट्रोल करायला, त्यांच्या एकाच खोलीमध्ये पेस्ट कंट्रोल करायचं आहे, समजलं? त्यावर तो माणूस लगेचच जात असतो। त्याबरोबर लगेच पुढे अर्पिता म्हणते, आणि हो, रूममध्ये कोणी नाही आहे, त्यामुळे पेस्ट कंट्रोल करून झालं की तुम्हीच रूम लॉक करून घ्या, नाही कारण काय आहे, बाकीच्या घरामध्ये तो धूर पसरायला नको ना, उलट उगाच बाकीच्या घरातल्यांना त्रास वगैरे व्हायला नको, कळलं ना? त्याबरोबर लगेचच अंशुमन त्याला वरती जाताना पैसे देतो। तो पैसे घेतो आणि वरती रूममध्ये जाऊन आता डायरेक्ट पेस्ट कंट्रोल करायला सुरुवात करतो। बघता बघता 15-20 मिनिटात संपूर्ण खोलीत पेस्ट कंट्रोल करून तो माणूस बाहेरनं दरवाजा लॉक करून निघून जातो। बाथरूममध्ये आंघोळीला गेलेल्या समरला तर हा सर्व प्रकारच माहीत नसतो। समर आवरून बाहेर येतो आणि बघतो तर काय, आता संपूर्ण खोलीत धूर झालेला असतो। समरला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो। समर पहिला स्वतःच्या गोळ्या शोधू लागतो, पण त्याला आता गोळ्या सापडत नसतात। समर विचार करतो, अरे माझ्या गोळ्या गेल्या कुठे? आता समर हा संपूर्ण खोलीत गोळ्या शोधू लागतो, पण त्याला गोळ्या कुठेच सापडत नाही। मग शेवटी आता गोळ्या शोधता शोधताच समरला गुंगी येते आणि समर बेशुद्ध होऊन तिकडेच खाली पडून राहतो। बराच वेळ समर तिकडेच असतो। आता हे मलिका, अर्पिता आणि अंशू तिघांनाही माहीत असतं, पण तरीही ते तिघंही कुणासमोरच काहीच बोलत नाही। त्यानंतर स्वानंदी आता जेव्हा कामावरून घरी येते, ती खोलीत जाऊन खोलीचा दरवाजा उघडते। समोर पडलेल्या समरला बघून स्वानंदीला खूप मोठा आणि आश्चर्याचा धक्का बसतो। स्वानंदी ताबडतोब खोलीत धावत येते आणि आता ती म्हणू लागते, राजवाडे राजवाडे, हो काय झालं तुम्हाला? राजवाडे तुम्ही इथे कसे पडलात? उठा राजवाडे उठा। आणि मग आता तिला पेस्ट कंट्रोल केल्याचा वासही येऊ लागतो। मग आता ती लगेचच सगळ्यांना हाका मारू लागते, आहे का कोणी इकडे, इकडे या लवकर। त्याबरोबर घरातली नोकर माणसं लगेचच तिकडे येतात। आता समरला उठवलं वगैरे जातं, बेडवरती झोपवलं जातं। आजी ताबडतोब डॉक्टरांना बोलवून घ्या असं सांगते। डॉक्टर येतात, समरचं चेकअप करतात, समरला काही बेसिक मेडिसिन्स वगैरे लिहून देतात आणि डॉक्टर तिकडनं निघून गेल्यावर समर आता थोड्या वेळाने शुद्धीवर सुद्धा येतो। मग आजी विचारू लागते, पण अचानक हे पेस्ट कंट्रोलवाले कसे काय आले आपल्या घरी? त्यावर स्वानंदी म्हणते, हो ना, पेस्ट कंट्रोलवाले सुद्धा आले। आणि राजवाडे, अहो तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही मेडिसिन्स घेता म्हणून, तुम्ही मेडिसिन घ्यायला विसरला होतात का? समर म्हणतो, माझ्या खोलीत गोळ्याच नव्हत्या, तुम्ही म्हणाला होतात आणि गोळ्या आजच गायब झाल्या, तुम्हीच काढून ठेवल्यात का? त्यावर स्वानंदी म्हणते, अहो नाही हो, मला जर तुमची गोळ्या खायची सवय सोडवायची असती तर मी ती हळूहळू सोडवली असती, अशी एकाएकी खटकन तुमची सवय सुटणार नाही हे मला माहिती आहे। बरोबर मी आजच तुम्हाला गोळ्या सोडायला सांगितल्या, आजच पेस्ट कंट्रोलवाला घरी आला, अचानक तुमच्या गोळ्यांचा डब्बा गायब झाला, सर्व काही म्हणजे अनवधानाने घडलं असावं असं वाटत नाही आहे ना? त्याबरोबर अर्पिता म्हणते, अगं स्वानंदी काहीही काय बोलतेस, अनवधानाने घडलं नाही वाटत नाही आहे म्हणजे? हे सगळं चुकूनच घडलं आहे। ॲक्च्युली मला माझ्या खोलीमध्ये झुरळ झाल्यासारखं वाटलं,
मी विचार केला आता एका खोलीत झालं तर संपूर्ण घरात होईल, पुन्हा एवढ्या मोठ्या घरात पेस्ट कंट्रोल करायचं म्हटलं तर डबल तामझाम पडेल. म्हणून मग मीच पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवून घेतलं होतं आणि माझ्या रूममध्ये करायला सांगितलं होतं. मे बी चुकून त्याने तुमच्या रूममध्ये केलं आणि मीच सांगितलं होतं खोलीचा दरवाजा बंद कर, त्या धुराच्या वासाने कोणाला त्रास होऊ नये. त्याबरोबर आता स्वानंदीला मल्लिकाचं आणि अर्पिताचं वागणं काही बरोबर वाटत नसतं. अर्पिताच्या बोलण्यातला खोटारडेपणासुद्धा स्वानंदीला जाणवत असतो. स्वानंदी म्हणते अच्छा ठीक आहे. त्यानंतर ती जरा तिच्या रूममध्ये जाते आणि लगेचच आता ती त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांना कॉन्टॅक्ट करते, कारण ते त्यांचे नेहमीचे पेस्ट कंट्रोलवाले असतात. स्वानंदी म्हणते नमस्कार, मिसेस स्वानंदी राजवाडे बोलते. तुम्ही आमच्या घरी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी माणसं पाठवली होतीत ना, त्यातला जो माणूस घरी आला होता त्याला फोन द्या. मग फोन आता त्या माणसाने घेतल्यावर स्वानंदी म्हणते तुम्हाला नक्की कोणाच्या रूममध्ये पेस्ट कंट्रोल करायला बोलवलं होतं? त्यावर तो म्हणतो तुमच्या आणि समर साहेबांच्याच खोलीत पेस्ट कंट्रोल करायचं होतं. स्वानंदी म्हणते काय? बरं, खोलीत कोण आहे की नाही हे तुम्हाला माहीत नव्हतं का? त्याबरोबर तो म्हणतो अहो मॅडम, खोलीत कोणी नाही आहे, पेस्ट कंट्रोल करून झालं की खोलीचा दरवाजा बंद करून घ्या असं अर्पिता मॅडमनी मला आधीच सांगितलं होतं आणि अंशुमन साहेबांनी पैसे दिले होते. त्याबरोबर मग स्वानंदीच्या लक्षात येतं ह्याचा अर्थ हा या तिघांचा कट आहे. स्वानंदीला तर खूप राग येतो आणि ती विचार करते नाही आता हे सगळं समोरच्या समोर यायलाच पाहिजे. मग ती त्या माणसाला म्हणते तुम्ही घरी या. त्यावर तो म्हणतो मॅडम काही गल्लत झाली आहे का? स्वानंदी म्हणते आणखीन थोडं पेस्ट कंट्रोल करायचं आहे, आणखीन काही खोल्यांमध्ये घरी या. मग तो माणूस घरी येतो. तो माणूस घरी आल्याच्या नंतर मग स्वानंदी ही समोर आणि आजीसमोर, त्याचबरोबर अर्पिता, मल्लिका आणि अंशुमन समोरच विचारू लागते मला सांगा तुम्हाला कुठल्या खोलीत पेस्ट कंट्रोल करायला सांगितलं होतं आणि कुणी सांगितलं होतं? तो म्हणतो मला तुमच्या आणि समर साहेबांच्या खोलीमध्ये अर्पिता मॅडमनी पेस्ट कंट्रोल करायला सांगितलं होतं. त्यावर मल्लिका म्हणते अगं काय बोलते हे सगळं स्वानंदी, हा माणूस तू याच्यावर कुठे विश्वास ठेवतेस? त्यावर स्वानंदी म्हणते कारण ते खोटं बोलत नाही आहेत ना मल्लिका काकू, म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवते, कारण त्यांना मुळात खोटं बोलण्याची गरजच नाही आहे. बरं, मला आता माझ्या आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या. पेस्ट कंट्रोल करून झाल्यावर दरवाजा बंद करून घ्या, खोलीत कोणी नाही आहे असंही तुम्हाला अर्पिता म्हणाली होती का? त्यावर तो म्हणतो हो मॅडम, अर्पिता मॅडमनीच सांगितलं होतं. त्यावर स्वानंदी लगेचच म्हणू लागते अर्पिता काय म्हणाली होतीस तू? तू असं काहीही केलेलं नाही आहेस. मग अनावधानाने घडलं होतं ना हे सगळं. तुझ्या खोलीत पेस्ट कंट्रोल करायला बोलवलं होतंस तू या माणसाला, मग याने आमच्या खोलीत कसं गेलं? मल्लिका आणि अर्पिता या दोघीही एकीमेकीकडे बघू लागतात. मग मल्लिका म्हणू लागते स्वानंदी म्हणजे तू धडधडीत आमच्यावर आरोप करतेस? स्वानंदी म्हणते आरोप नाही करत आहे मी, पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे तुमचा खोटारडेपणा. समजलं ना? तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? तरी मला संशय तुमच्या दोघींवरच होता. बरोबर आजच गोळ्या गायब कशा झाल्या, बरोबर आजच पेस्ट कंट्रोलवाला कसा काय आला. जेव्हा शहानिशा करायला घेतली ना तेव्हा सगळं समजलं. बघताय तुम्ही समर, बघताय किती खोटारडेपणा करून वागतात त्या ह्या दोघीजणी. दोघी नाही, तिघं. अंशुमनसुद्धा सामील आहे या सगळ्यामध्ये. अंशुमननेच दिले होते ना तुम्हाला पैसे. त्याबरोबर तो पेस्ट कंट्रोलवाला होकार देतो. स्वानंदी म्हणते बघा समर, तुम्ही यांना तुमची फॅमिली समजता, तुमचे आपले समजता आणि हे मात्र तुम्हाला आपलं मानतच नाही. तुमच्या बाबतीत हा एवढा मोठा कट रचला होता यांनी. आता तरी पटतंय का? सगळी लोक दिसतात तशी नसतात. काही वेळेस काय होतं ना राजवाडे, आपल्याला जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं नसतं तेच कायम दिसत असतं. लक्षात ठेवा. आणि तुम्ही काकू पुन्हा जर राजवाड्यांच्या बाबतीत काही जरी चुकीचा करण्याचा प्रयत्न केलात ना तर याद राखा तुमची गाठ माझ्याशी आहे. यावेळी तुम्हाला सोडून दिलं आहे पण पुढच्या वेळी असं होईलच असं नाही. यावेळी मी सगळ्यांच्या समोर तुमची चूक सिद्ध केली आहे, तुम्हाला दाखवून दिली. पुढच्या वेळी चूक सिद्ध करून दाखवून देऊन त्याची शिक्षासुद्धा मिळवून द्यायला कमी करणार नाही किंवा मागे पुढे बघणार नाही. समजलं ना? गेल्या वेळी मी अंशूला जेव्हा शिक्षा दिली होती तेव्हा तुम्ही पाहिलेलंच आहे माझी शिक्षा देण्याची पद्धत, जेव्हा त्याने अक्षयावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा. त्यामुळे पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्या. आता हे एवढं सगळं स्वानंदी बोलल्यानंतर मल्लिका आणि अर्पिता मात्र गप्पच राहतात. खोलीत येऊन दोघीजणी पुन्हा नाटक करतात, संताप व्यक्त करत असतात की हे सगळं नेहमी काय होतं, आपण त्या स्वानंदीला त्रास द्यायला जातो आणि त्रास मात्र आपल्यालाच होतो. या सगळ्याला काय अर्थ आहे असा दोघीही विचार करत असतात. मल्लिका म्हणते ते काही नाही, आता ना मी या स्वानंदीला सोडणार नाही आहे. अर्पिता मल्लिकासमोर हात जोडत म्हणते गप ग मम्मा गप, उगाचच्या उगाच तू काहीतरी बोलायला जाऊ नकोस. करायला जातेस एक आणि नेहमी घडतं काहीतरी वेगळं. आपण त्या स्वानंदीला अडकवायला जातो आणि नेहमी आपणच फसतो.
त्या आनंदाने निकिताच्या वेळीसुद्धा बघितलंच ना, त्यांना त्या हाराच्या प्रकरणात अडकवायला गेलो आणि घडलं काय, नंतर आपणच अडकलो. ती आपली मावशी अडकली म्हणून बरं, नाहीतर आपल्याच अंगावर सगळं शेकलं असतं. तेही सोड, त्या दिवशी त्या दादाला बुडवायला आपला अंशू गेला होता. काय झालं, अंशू स्वतःच पाण्यात पडला. नशीब दादानेच त्याला बाहेर काढले. आणि आता आपण हे प्रकरण रचलं, पण हे सुद्धा त्या स्वानंदीने पकडलंच. नेहमी आपण करायला जातो काहीतरी एक आणि होतं भलतंच. जाऊ दे, आता ना मला तर काही करायची इच्छाच उरलेली नाही आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो.